राज्यातील राजकारणामध्ये जलद व मोठ्या प्रमाणावर उलथापालथ घडताना दिसत आहेत। अगदी 2 दिवसांपूर्वी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची स्पष्ट उत्तरे ठाकरेंनी महापत्रकार परिषदेमध्ये जनतेच्या न्यायालयात मांडली आहेत। त्यामुळे आता जनतेलाच ठरवायचे आहे खरं काय आणि खोटं काय, कोणाला पुरावा गाडावा की तुडवावा, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना आव्हान केले। नेमकं ठाकरेंनी काय आव्हान केले हेच आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत। उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर जनतेच्या न्यायालयामध्ये महापत्रकार परिषदेचे आयोजन केलं, ज्यामुळे जनतेला हे नक्की कळेल की नार्वेकरांनी दिलेला निकाल खरंच खरा आहे का, असं ठाकरेंनी म्हटले। यावेळी कायदेतज्ञांसह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते। यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की नार्वेकरांनी आणि मिंद्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं जनतेला विचारावं की शिवसेना कुणाची। लोकशाहीचा मूलभूत घटक असणाऱ्या जनतेच्या न्यायालयामध्ये आपण आलो आहोत। सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे। त्यामुळे माझं शिंदे आणि नार्वेकरांना आव्हान आहे की त्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सर्वांच्या समोर सांगावं शिवसेना कुणाची। त्यानंतर जनताच ठरवेल कोणाला पुरावा गाडावा की तुडवावा। पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की शिवसेना जर तुम्ही विकली असाल तर मी जिथे जिथे जातो तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे। मी राज्यपालांना विनंती करतो की एक अधिवेशन पुन्हा बोलवा आणि मिंद्यांना देखील सांगतो विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा आणि त्यानंतर मी स्वतः तुम्हाला पाठिंबा देतो। पण एकनाथ शिंदे हे केव्हाच करणार नाही, असं ठाकरेंनी म्हटले। कारण चाबूक हा लाचारांच्या हातात शोभत नाही तर शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांच्याच हातात शोभतो, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला। ज्यावेळी मी सत्तेत होतो त्यावेळी मला सत्तेचा मोह नव्हता। एका क्षणात मी वर्षा हे निवासस्थान सोडलं आणि एका क्षणातच मुख्यमंत्री पदही सोडलं। आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार की लवाद त्याच्या डोक्यावर बसणार हे पाहण्याची ही लढाई आहे। आम्ही पात्र आहोत का अपात्र हा निर्णय घ्यायला आमची जनता समर्थ आहे। ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेल। पण या देशात लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही सुप्रीम कोर्टाने तयारी करून दिली, पण लवाद म्हणतो यांना फाशी कशी देऊ, यांचा जन्माचा दाखलाच नाही। कोर्टाने जन्माचा दाखला तपासण्याचा नाही तर जो गुन्हा केलाय त्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितली होती। हे सगळे पक्ष संपून देशात एक पक्ष राहणार हे एका राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो, तर लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे सर्व मान्य आहे का, असा सवाल देखील ठाकरेंनी विचारला आहे। तर मंडळींनो, जो नार्वेकरांनी आमदार अपात्रतेचा निर्णय दिलाय त्याबद्दल असणारी सर्व सत्यता ठाकरेंनी आपल्या जनता न्यायालयामध्ये महापत्रकार परिषदेत मांडली। त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, हा निर्णय योग्य वाटतोय का अयोग्य, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा विषय मुद्दा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। सोबतच आमचं 20 मराठी हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।